रामकृष्ण हरी मित्रांनो, प्रधानमंत्री राम मंदिर बांधून लोकांची गर्दी वाढवली. परिणाम स्वरूप ब्राह्मण जातीला पुढारी ठरवले. इथे जरांगे पाटील महाराष्ट्रात उपोषण आंदोलन करून लोकांची गर्दी वाढवून आपली मागणी पूर्ण करून घेण्यास यशस्वी झाले. पण मला या पुढारपणा करणाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं करताना तुमच्या डोक्यात काय विचार आला? आपण आरक्षण मागितल्यास महागाई किती वाढेल? अख्ख्या देशावर संकट आणणारे हे आरक्षण सोन्यापासून खाण्यापर्यंत महाग होईल. आरक्षण मुळात जमीन नसलेल्या, घर नसलेल्या गरीब मजूर लोकांसाठी आहे. तर या महाराष्ट्रात गरिबी आणली कोणी? ब्राह्मणांच्या सांगण्यावर चालणारी कुणबी मराठ्यांनी, तुमच्या बाप-दाद्यांनी केलेले कृत्य. जरांगेंनी देशाच्या हितात काम न करता जातीच्या हितात काम करून साबित केले की शेवटी भीक मागायचीच लायकी आहे त्यांची. सरकाराकडे जाती भेद टाळावेत आणि ज्या ज्यांना जमिनी नाहीत त्या त्यांना जमिनी देण्यात यावी. एकही मराठी बांधू बहीण बेवारीस या महाराष्ट्रात राहिली नाही पाहिजे अशी मागणी केली जर असती किंवा केली पाहिजे होती, देशभरात लोक जुळले असते. महाराष्ट्राला एक रोल मॉडेल म्हणून देशातच काय विदेशात पण नाव झाले असते. तुमची हस्ती मस्ती गेली वाहून. तुमची हस्ती मस्तीत गेली वाहून. या जातीपातीमुळे पोरांची लग्न होत नाहीत, वेळेवर नोकऱ्या मिळत नाहीत. जमिनी प्रत्येकाकडे असेल तर बाहेरचा येणारा पण पाय पसरू शकणार नाही. माईबोलीला तुच्छ समजणार नाही. आपल्या खाण्यापिण्यावर नाक तोंड मुरडणार नाही. राज्यातल्या माणसांची कळवळ त्यालाच असेल ज्यांनी आईचं 36 धार दूध प्याला असेल. कानून कायदा आपल्या माणसांसमोर रती पण मानू नये. राज्य आपला बाप आहे आणि आपण त्याचे वारीस. देशाला काय, देशाला आपली फक्त गरज असते. समजून घ्या. धन्यवाद.